सेक्टर 20 चे आमचे 46 लोक ही जम्मूमध्ये अडकले होती आणि उधमपूरला जाताना उधमपूरला त्यांच्या 2-3 किलोमीटर बाजूलाच एक हल्ला देखील झाला आणि मग अशा परिस्थितीत बिथरलेल्या परिस्थितीमध्ये त्यांची व्यवस्था करण्याचं काम आमच्या माध्यमातून करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला त्या कालखंडामध्ये। आणि मी तर ताबडतोब मला समजल्यानंतर 2 मिनिटांमध्ये देवेंद्रजींना मेसेज केला आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मला साधारण 5 मिनिटांमध्ये त्यांच्या पीएचा मला फोन आला की अशी अशी परिस्थिती झालेली आहे, आमची लोक तिथे अडकले आहेत, त्यांचं दुसऱ्या दिवशीच त्यांचं श्रीनगरमधून प्लेन होती आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे। तर त्यांनी मला लगेच सांगितलं की त्यांची लिस्ट पाठवा आणि त्यांचे नंबर्स वगैरे आम्हाला पाठवा, आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो। आणि मी सगळी व्यवस्था करत असताना माझं बारकाईने यांच्याकडे लक्ष होतं, मी कंटिन्यू यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो की यांची कशी परिस्थिती झाली आहे। मग ते कटरामधून दिल्लीमधून असं पुन्हा कटरा अशी यांची व्यवस्था म्हणजे थोडीशी झाली आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची व्यवस्था करणं हे आमचं अध्य कर्तव्य आहे, कारण आमचेच नागरिक आहेत आणि विशेष म्हणजे 46 जण आपल्या कुटुंबासहित आहेत। मी आता येताना बसमधून त्यांना पाहिलं तर एका आजीबाईची नात जोराजोरात ओरडत होती। म्हणजे परिस्थिती अशी निर्माण होते की तिने तिच्या आजीला पाहिल्यानंतर इतकं त्याला आनंद झाला, इतकं सुखमय वातावरण झालं। मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या तिथे हिंदू लोकांना ज्यांनी मारलंय त्यांच्या कुटुंबाची काय हालत असेल, त्यांची काय व्यथा असेल, आणि या सगळ्या गोष्टी आम्ही ज्ञात असल्यामुळे आमच्या लक्षात येतं की सगळे सामान्य लोक आहेत, त्यांच्याकडे बाकीची व्यवस्था तशी नसते। पण अशा परिस्थितीमध्ये या लोकांना हाणण्याची जबाबदारी ही आम्ही स्वीकारली आणि एअरपोर्ट पर्यंत देखील बस मी पाठवली, त्या बसच्या माध्यमातून त्यांना इथं आणलं, सुखरूप आले आणि याचाच आनंद आहे आम्हाला। आणि येणाऱ्या काळामध्ये यांच्या पाठीमागे अशाच प्रकारची आम्ही व्यवस्था करत राहू असं या माध्यमातून सूचित करतो। या वेळेस सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। ही दुःखदायक घटना आहे आणि या घटनेमध्ये जर आपण सत्ता आणि विरोध करत बसलो तर मग अशी परिस्थिती निर्माण होईल की देश हा 140 कोटीचा देश अतिशय सुखमय गुणागोविंदाने राहतो, त्याच्यामध्ये कुठेतरी विघ्न आणण्याचं काम विरोधक करतायत। मी त्यांनाही विनंती करेन की अशा या कालखंडामध्ये आपण असे वक्तव्य करू नये। नमस्कार, मी बाळासाहेब शिंदे, नवी मुंबई सेक्टर 20 मधून आम्ही 46 जण सर्व मित्रपरिवार नातेवाईक कुटुंबासहित माता वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी जात असताना आमची 8 दिवसाची ट्रिप होती आणि त्याच्यामध्ये बॉम्बे सेंट्रल वरून आम्ही दिल्लीला पोहोचलो। दिल्लीवरून आम्ही ज्यावेळेस ट्रेन पकडली वंदे भारत कटराला जाण्यासाठी, वैष्णवी देवीला जाण्यासाठी, त्याच वेळेस आम्हाला ही म्हणजे रेल्वेमध्येच अशी बातमी समजली की तिथे हल्ला झालेला आहे, पण पुढची पूर्ण परिस्थिती आम्हाला माहित नव्हती। मग आम्ही तिथं कटराला गेल्यानंतर हॉटेलमध्ये थांबल्यानंतर तिथले वातावरण आम्हाला कळालं। नंतर वैष्णवी देवीच्या दर्शनाला जाताना सुद्धा त्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक गोष्टींवरती प्रतिबंध आला होता, पण तरी सुद्धा मातेच्या कृपेने आम्ही वैष्णवी देवीचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आमच्या हॉटेलवरती येऊन मुक्काम केला आणि पुढे आम्हाला जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी आम्ही हॉटेल सोडून निघालो। त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी उधमपूर या ठिकाणी अडविण्यात आलं आणि पुढे जाण्यास बचाव केला आणि पुन्हा आम्हाला रिटर्न यावं लागलं आणि आम्ही पुन्हा दुसरं हॉटेल घेऊन त्या ठिकाणी थांबलो। मग आम्ही इकडे येण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो। आता तिकडे आमच्या कुठल्याही फोनला रेंज नसल्यामुळे आम्हाला काय कोणाशी संपर्क झाला नाही। आता विवेक आणि बोरकर साहेब यांच्या फोनवरती लोकांचा संपर्क झाला आणि त्याच्यामुळे अनेक लोकांनी आम्हाला खूप आम्ही परत येण्यासाठी सहकार्य केलं। चांगल्या प्रकारे आमच्यावरती चांगल्या भावनेने आम्हाला सर्वांनी व्यवस्थित यावा म्हणून मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती मदत डायरेक्ट आपण जवळ नसल्यामुळे होऊ शकली नाही। परंतु आम्ही त्या ठिकाणाहून कसं तरी येण्याचा प्रयत्न केला। रेल्वे आम्हाला मिळत नव्हती, विमानाचं तिकीट मिळत नव्हतं। शेवटी कशा ना कशा पद्धतीने आम्ही रात्रीचा दिवस करून दिल्लीपर्यंत बसने येऊन त्या ठिकाणी आज सकाळी आमच्या सेक्टर 20च्याच अभिजित रोमन, नवनाथ रोमन आणि इतर तरुण मंडळींनी विमानाचं तिकीट आम्हाला काढून दिलं आणि मग आम्ही त्या विमानाने आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष दत्त महाराजांच्या कृपेने सर्व उभे आहोत। याच्यासाठी आम्हाला जो काही तिकडे गेल्यानंतर अनाठाई भरपूर डबल ट्रिपल खर्च करावा लागला, त्रास घ्यावा लागला, कारण आपण इकडून जाताना एक ठराविक खर्च करण्यासाठी एक थोडंसं
हे नेत असतो. परंतु तिकडे गेल्यानंतर आता सर्वसामान्य कुटुंबातली माणसं फिरायला गेल्यानंतर एवढे काही पैसे घेऊन जात नाही. तिकडे ऑनलाईन काही चालत नसतं. परंतु या सर्वांवरती सर्व मात करत करत आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कृपेने या ठिकाणी आलेलो आहोत. आपण सर्वजण आमच्या स्वागतासाठी आणि आम्ही व्यवस्थित या ठिकाणी सुखरूप यावा म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सर्वांचं मी आमच्या ट्रिप मधील सर्व भाविकांच्या वतीनं आभार मानतो, धन्यवाद देतो, तुमचं स्वागत करतो आणि ऋण व्यक्त करतो. आदरणीय नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र शेठ घरत साहेब हे सदैव आमच्या पाठीशी आहेत, वारकऱ्यांच्या पाठीशी आहेत. त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्याचप्रमाणे आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी पण आमच्यासाठी खूप चांगला एक सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. घरत साहेबांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद मानतो. आम्ही इथून जेव्हा निघालो त्यावेळी आम्ही बोललो की खूप चांगल्या पद्धतीने आपली टूर होईल, मस्त एन्जॉय करूया वगैरे. आम्ही इथून निघालो. त्यानंतर मग कटराला गेलो, वैष्णोदेवीला गेलो. वैष्णोदेवीचं दर्शन पण खूप आमचं परिस्थितीमध्ये झालं की जेणेकरून होईल की नाही पण आम्हाला गॅरंटी नव्हती. त्या झाल्यानंतर आम्ही परत हॉटेलवर आलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला पटनीटॉप म्हणून एक एरिया आहे, तिकडे जायचं होतं. तिथे जाताना आम्हाला पोलिसांनी अडवलं की जाऊ नका, की पुढे काश्मीरसाठी जाण्यासाठी रस्ता बंद आहे. तिथून आम्ही जेव्हा हॉटेलवर थांबलो एका ठिकाणी चहा पाण्यासाठी, तेवढ्यात आम्हाला एक न्यूज आली की 2 किलोमीटर पुढे तुमचा हमला झालेला आहे. त्यावेळी लगेच मी पप्पू मामा, सुनीलदादा जे आहेत त्यांना फोन केला की आता आमचं इथे आम्ही अडकून बसलेलो की पुढे जाऊ शकत नाही. पण माझे टूरचे पण बरेचसे मोठे हे होते, त्यांच्यासोबत पण आमचं बोलणं झालं. अक्षय भोसले यांच्यासोबत बोलणं झालं की काय करायचं पुढे. तर पप्पू मामा आणि सुनीलदादाने आम्हाला एकच सांगितलं की तुम्ही श्रीनगरला जाऊ नका, की पुढे आपल्याला खड्डा दिसतो त्या खड्ड्यामध्ये आपण कशात जायचं, आपण सेफ ठिकाणी आहे. जम्मूमधून जो काय तुमचं हे होईल ते आपण बघू त्यानंतर. मग आम्ही जम्मूवरून मुंबईसाठी 10,000 रुपयाचे तिकीट काढले होते. जम्मूवाल्यांनी श्रीनगरची तिकीट कमी झाल्यामुळे हे तिकीट वाढलेत खूप जम्मूवरून मुंबईला येण्यासाठी. तर मी परत घरत सरांशी राज सरांशी बोलणं झालं. ते म्हणजे ठीक आहे, जे काय तुमचा फेअर असेल वरचा, काय सगळी आपली गरीब कुटुंबातली लोक आहेत, वरचे जे काय 4-5 हजार रुपये तुमचे एक्स्ट्रा, आम्ही 5-5 रुपये एक्स्ट्रा तिकीट काढून खर्च करून आलेलो आहे. तर घरत म्हणजे जे काय तुमचे खर्च होतील ते आम्ही माझ्या पद्धतीने देऊ. त्याप्रमाणे हॉटेलचा काय तुमचा एका दिवसाचा स्टे आहे तो पण आम्ही तुम्हाला देऊ. त्यानंतर आम्ही मग ठरवलं की खूपच बजेटच्या बाहेर जात आहे, त्यामुळे मग कोणाला आपल्यामुळे कोणाला त्रास देणं बरोबर नाही. आम्ही ठरवलं की बस करून दिल्लीला जावं. ते पण घरत सरांच्या कानावर घातलं की बसची काय व्यवस्था होती का नाही, आम्हाला तिकडे कोणी व्यवस्था करेल असं वाटत नव्हतं. मग घरत साहेबांच्या ओळखीने आम्हाला एखादा बसचा नंबर भेटला, त्यांनी हे केलं. ते पण घरत म्हणाले की त्याचे पण काय 30,000 रुपये असेल ते पण आम्ही तुम्ही देऊ, फक्त तुम्ही इथे सुखरूप येणं महत्वाचं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष घरत शेठ, त्यांचे PS सूर्यदादा, पप्पू मामा, धीरज दादा जे आम्हाला घ्यायला आले, ते म्हणजे ह्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही आतापर्यंत सुखरूप पोहोचलेलो आहे. त्यामुळे सगळ्यांचे खूप धन्यवाद.